मध्ये लवकरच ऑपरेशन टायगर राबवणार अशी सूत्रांची माहिती आहे आणि याचाच भाग म्हणून शिंदेच्या उपस्थितीमध्ये बुधवारी रात्री बैठक पार पडली। शिंदेंनी ठाकरेंच्या काही खासदारांना बैठकीमधून संपर्क केला अशी सूत्रांची माहिती मिळते। उपमुख्यमंत्री शिंदेंनी मात्र हे वृत्त फेटाळलं आहे। राज्यात लवकरच ऑपरेशन टायगर राबवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत बुधवारी रात्री बैठक पार पडल्याची सूत्रांची माहिती आहे। सूत्रांच्या माहितीनुसार बुधवारी रात्री ठाण्यात शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांची गुप्त बैठक पार पडल्याचं वृत्त आलं। बैठकीत ठाकरेंच्या 9 खासदारांपैकी 8 खासदार उपस्थित होते असं वृत्त समोर आलं। या बातमीनंतर अशी कोणतीच बैठक झाली नसल्याचं म्हणत दोन्ही शिवसेनेकडून एकमेकांवर वार पलटवार करण्यात आले। वारंवार एखाद्या शरीराचं ऑपरेशन करतात असं म्हणतात तेव्हा ते डेड बॉडीचं ऑपरेशन असतं। ती डेड बॉडी नेतात ना, आणि डेड बॉडी सध्या त्यांच्या पक्षाची देवेंद्र फडणवीसांनी केली। उभाटा गटाच्या पक्षाची डेड बॉडी करण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेनं केलंय। तुम्हाला या महिनाभरामध्ये हे ऑपरेशन टायगर आहे की आणखीन काय आहे तुम्हाला महिनाभरामध्ये कळेल। अफवा सातत्यानं चालू आहेत आणि पुन्हा एकदा नव्या आज सकाळपासून पुन्हा जोरात चालू आहे। संजय शिरसाट जे म्हणतात ते खरं आहे की 1 महिन्यात त्यांनाही कळेल काय काय होतं। आता शिवसेना उद्धव बाळासाहेब कोणी आमदार खासदार जाणार नाहीत। उभाट्याचे अनेक खासदार अनेक आमदार माझ्याकडे येतात, कामं करून घेतात। एसटी स्टँडवर काही कामं असेल तर ती करून घेतात। नवीन बसेस आल्या तर नवीन बसेस आल्यानंतर मी सांगितलं बाबा आमच्या आमदारापेक्षा 2 बस तुला जास्त देतो। तर ऑपरेशन टायगरचं हे वृत्त निराधार असल्याचं म्हणत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी फेटाळलं। ठाकरे शिवसेनेच्या खासदारांसोबत झालेल्या कथित बैठकीचं वृत्त पूर्णपणे निराधार, खोडसाळ आणि गैरसमज निर्माण करणारा आहे। अशी कोणतीही बैठक झाली नाही। उबाठाचे खासदार फुटून शिवसेनेत येणार असल्याच्या बातम्या गेल्या 1 ते 1.5 वर्षांपासून पसरवल्या जात आहेत, परंतु त्यात कोणतंही तथ्य नाही, ती केवळ अफवा आहे। त्यामुळे सनसनाटी निर्माण करण्यासाठी अशा पद्धतीच्या बातम्या देणं माध्यमांनी टाळलं पाहिजे। ऑपरेशन टायगरच्या चर्चेवरून ठाकरेंचे खासदार अरविंद सावंत मात्र संतापले। मोबाईल तपासा, कुणाचाही फोन आलेला नाही, मी कुणाशीही बोललेलो नाही असं अरविंद सावंतांनी म्हटले। अरविंद सावंतांनी भर पत्रकार परिषदेमध्ये लेखी हमी दिली। शिंदेंसोबत ठाकरेंच्या खासदारांची बैठक झाल्याच्या वृत्तामध्ये आपलं नाव आल्याचं कळताच अरविंद सावंत संतापल्याचे दिसून आले। भगवा घेऊन आलोय आणि भगवा पांघरून जाणार, विकली जाणारी औलाद नाहीये असं म्हणत अरविंद सावंत यांनी समोर येणाऱ्या बातम्यांवरून तिखट प्रतिक्रिया दिली आहे। मीडियासमोर पत्रकार परिषद घेत असतानाच सावंतांनी कोऱ्या कागदावर ठाकरेंची शिवसेना सोडून जाणार नसल्याचं लिहून दिलंय। मी अरविंद गणपत सावंत, शिवसेना नेता, खासदार, मुख्य नेता, अध्यक्ष, भारतीय कामगार सेना, आज जाहीरपणे लिहून देतोय की मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा निष्ठावंत शिवसैनिक असून मला उभा चिरला तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मातोश्रीसोबत असलेलं नातं कधीही तोडणार नाही। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष खरं तर मूळ शिवसेना पक्ष यांच्यासोबत प्रतारणा करणं म्हणजे आईच्या दुधाशी प्रतारणा करणं आहे असं मी समजतो। या वर्तमानपत्राने मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडून मी दुसऱ्या पक्षात जात आहे अशी खोटी बातमी छापली, त्याचा मी तीव्र निषेध करतो। हे माझ्या आयुष्यभराच्या निष्ठावंत वाटचालीवर त्यांनी बालांट लावलं, म्हणून त्यांच्या विरोधात मी अब्रू नुकसानीचा दावा न्यायालयात करणार आहे। कॉल रेकॉर्ड तपासा आणि हिम्मत असेल तर फोटो दाखवण्याची भाषा अरविंद सावंतांनी केली आहे। तर पक्षांतर्गत हितशत्रूंमुळे सावंतांना अग्निपरीक्षा द्यावी लागतेय अशी टीका नरेश म्हस्केंनी केली आहे। मी वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे। आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे ज्या शिवसेनेचं नेतृत्व करतात त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शिवसैनिक आहे। उभा चिरला ना मला तरी मातोश्रीची पताळणा होणार नाही आणि उद्धवजींना सोडणार नाही। काही त्यांचे जे हितशत्रू आहेत पक्षांतर्गत ते अशा पद्धतीच्या बातम्या पसरवत असतील। माझा फोन तपासा, मी लिहून देतो, मी उभा चिरला तरी मी फुटणार नाही ही सांगण्याची त्यांच्यावरची वेळ आहे। मला खूप वाईट वाटतंय की पुन्हा पुन्हा त्यांना अग्निपरीक्षा का देण्याकरता कोण भाग पाडतंय
आणि पक्षांतर्गत राजकारणामध्ये अरविंद सावंत यांना बदनाम करण्याचा कोणतरी प्रयत्न करत असावा. बारामती बिनविरोध न होण्याचं कारण राष्ट्रवादीचे नेते आहेत असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे. प्रचारासाठी जाणार का या प्रश्नावर रिश्ते मायने रखते है अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली. दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार 12 एप्रिलला प्रचाराचा नारळ फोडणार आहे. मला माहिती नाही, हा प्रश्न तुम्ही अजित पवार गटाला विचारा. अजित दादा नाही, माझा काय रोल? मी एक मतदार म्हणून मतदानाला जाणार. ते आता ते आणि मी आम्ही दोघेही सक्षम होत आपापली उत्तरं द्यायला. ना त्यांना माझी बॅटिंग करायला लागत ना मला त्यांची. नाही अहो, तुम्ही त्या पक्षातून आमंत्रण देताय का? तुमचं काम जे काय आहे ते केलेलं आहे. नाही हे बघा, रिश्ते तर मायने रखते आहे, पण त्या पक्षांनी तर विचारू दे. तुम्ही त्यांच्या बाजूने विचारत असाल तर माझ्याकडे उत्तर आहे. देवेंद्रजी माझ्यासोबतची भागीदारी कधीच तोडू नका, माझ्यासोबत भागीदारी करणारा सफल होतोच असं वक्तव्य आशिष शेलारांनी केलं. तर शेलारांचं वक्तव्य म्हणजे भाजपातील अंतर्गत वादळाची सुरुवात असल्याचं राऊतांनी म्हटलं. त्यावर नवनाथ बन यांनी उत्तर दिले. जर मैदान हे उत्कृष्ट भागीदारीचं स्थान असेल तर तुमचा सुद्धा देवेंद्रजी शपथविधी याच मैदानावर झालाय. माझ्याशी पार्टनरशिप सोडू नका. जो माझ्याबरोबर भागीदारी करतो देवेंद्रजी तो सफल होतोच. आशिष शेलार यांचं जे वक्तव्य आहे हे भाजपा अंतर्गत सध्या जे वादळ उठलेलं आहे त्या वादळाची एक सुरुवात आहे. एखादी टीम जेव्हा एकसंघ नसते आणि टीममध्येच एकमेकाचे पाय ओढण्याचे प्रयत्न होतात किंवा एकमेकाला अडकवण्याचे प्रयत्न होतात तेव्हा ती टीम, तो संघ कोसळून पडतो. भारतीय जनता पार्टीत अंतर्गत संघर्ष नाही आणि संजय राऊत म्हणतात की ज्यांचा अंतर्गत संघर्ष असतो त्यांना कधीही यश मिळत नाही. संजय राऊत हेच महाराष्ट्राने बघितलंय. ज्यांच्या पक्षामध्ये अंतर्गत संघर्ष आहे अशा उभाटा गटाला महाराष्ट्रात यश मिळालं नाही. संजय राऊत आणि आदित्य ठाकरे एकमेकांची कॉलर धरून एकमेकांची गचांटी पकडून अशा पद्धतीनं भांडत होते हे 8 दिवसापूर्वी महाराष्ट्राने बघितलंय. बंदूक खरात प्रकरणामध्ये 160 GB डिजिटल पुरावे उघड झालेत. फॉरेन्सिक अहवाल SIT कडे सादर करण्यात आला असून तपासाला वेग आलाय. एकूण 4 डिजिटल उपकरणांची तपासणी पूर्ण झाली आहे. नाशिकमधील भोंदू खरात प्रकरणात बुधवारी काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. SITने एकूण 4 डिजिटल उपकरणांची तपासणी पूर्ण केली आहे. तपासात खरातच्या विकृत कारनाम्यांचे 160 GB डिजिटल पुरावे उघड झाले आहेत. पुराव्यांमुळे खरात भोवतीचा कारवाईचा फास अधिक घट्ट झालाय. प्रत्येक पुराव्याला ABC असा कोडवर्ड देण्यात आलाय. ए मध्ये लैंगिक अत्याचाराचे गंभीर संकेत दिलेत. नोव्हेंबर 2023 ते डिसेंबर 2024 या कालावधीतील हालचालींचा तपशील हा कॅनडा कॉर्नर कार्यालयातून जप्त करण्यात आलाय. 32 GBहून अधिकचे 19 फोल्डर, डेटा असणारे 2 पेनड्राईव्ह आणि 64 GBचे OTG पेनड्राईव्ह आणि लॅपटॉपसह सर्व डेटा SIT कडून स्कॅन करण्यात येतोय. नाशिकमधील भोंदू खरात प्रकरणात आता ED आणि IT विभाग ॲक्शन मोडवर आहे. ठाण्यातल्या कार्यालयात आयकर विभाग आणि EDची संयुक्त बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोन्ही संस्थांमार्फत भोंदू खरातच्या कागदपत्रांची छाननी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राहता न्यायालयात भोंदू खरातची पत्नी कल्पना खरातच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी होणार आहे. कल्पना खरात शिर्डी जमीन फसवणूक आणि अवैध सावकारकी प्रकरणात आरोपी आहे. शिर्डीतील शेतकरी रावसाहेब गोंदकर यांच्या 4 एकर जमीन खरेदीचं हे प्रकरण आहे. या प्रकरणात भोंदू खरात, पत्नी कल्पना खरातसह अरविंद बावके, किरण सोनवणे आणि अशोक तांबे या 5 जणांवर गुन्हा दाखल आहे. भोंदू खरातचा कथित CA ललित पोफळेने खरात विरोधात तक्रार केली आहे. धार्मिक विधीच्या नावाखाली 8,76,00,000ची फसवणूक झाल्याची पोफळेची तक्रार आहे. पोफळेची ही तक्रार SITनं नोंदवून घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भोंदू खरात प्रकरणी महेश कलंत्री नामक व्यक्तीची चौकशी होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. कलंत्री हा भोंदूबाबा खरातला नकली खडे आणून देत होता अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे. हेच नकली खडे भोंदू खरात लोकांना लाखोंना विकायचा. नाशिकमधील IT कंपनीतील धर्मांतर प्रकरण 5 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तौसिफ अत्तार, रजा मेमन, शाहरुख कुरेशी, शफी शेख,
आसिफ अन्सारी यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली, तर ऑपरेशन मॅनेजर अश्विनी चेनानीला 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुलींना गोमांस खायला देत होते. नाशिकच्या IT कंपनीमधील धर्मांतर प्रकरणामध्ये गिरीश महाजन यांनी हे आरोप केलेत. मुलींना नमाज पढायला लावत होते, रोजा ठेवायला सांगत होते, असंही गिरीश महाजन म्हणालेत. फक्त मुलींचेच नाही तर मुलांचे देखील धर्मांतर केलं होतं, असं महाजन यांनी म्हटलं. या प्रकरणाची गांभीर्यानं चौकशी सुरू असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. मुलींना गोमांस खायला घालणं, त्यांना महिनाभर रोजे पकडायला लावायचं, त्यांना नमाज पडायला लावायची आणि धर्मांतरण करायचं, म्हणजे हा प्रकार खरं म्हणजे अशी कल्पनाही करता येत नाही. आणि एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये अशा पद्धतीने सगळे हे त्या ठिकाणचे लोक करतायत, काही अधिकारी करतायत, काही वरिष्ठ अधिकारी आहेत त्या ठिकाणी महिला, त्यांच्याकडे तक्रार करून सुद्धा त्यांनी या संदर्भामध्ये कुठली दखल घेतलेली नाही. त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. वांद्रे पश्चिमेमध्ये पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटलेली आहे. पाईपलाईन दुरुस्त करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. पाईपलाईन फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी या ठिकाणी वाया गेले. तसंच रस्ते जलमय झालेत. काही दुकानांमध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे. एखादा धबधबा असावा अशा प्रकारे ही पाईपलाईन फुटलेली जी जागा आहे ती आपण पाहतो. तसंच रस्त्यावर देखील पाणी साचलेलं आहे.